12वीच्या बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे। पेपर देण्यासाठी निघालेल्या विद्यार्थिनीसोबत नियतीनं असा क्रूर खेळ केला की त्याची कल्पनाही कुणी केली नसेल। परीक्षेसाठी निघालेल्या बाप लेकीवर काळानं घाला घातला आणि कुटुंब एका क्षणात उद्ध्वस्त झालं। ही धक्कादायक घटना उमरेड पोलीस ठाणे हद्दीतील मोहपा रोडवर गुरुवारी दुपारी घडली। या घटनेमुळे संपूर्ण नागपूर जिल्ह्यात खळबळ उडाली असून मोहपा गावावर शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मोहपा गावातील रहिवासी सुभाष केशव भिवनकर हे गुरुवारी सकाळी आपली मुलगी तन्वी भिवनकर आणि तिची मैत्रीण वंशिका नरुळे यांना दुचाकीवरून उमरेड येथील परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी निघाले होते। 12वीचा महत्त्वाचा पेपर असल्याने तिघेही 10:30च्या सुमारास घरातून लवकर बाहेर पडले, मात्र MIDC पुलाजवळ नियतीनं घात केला। विरुद्ध दिशेने भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे येणाऱ्या गिट्टीनं भरलेल्या ट्रकनं त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की दुचाकी ट्रकच्या खाली चिरडली गेली। यात सुभाष भिवनकर आणि तन्वी यांचा जागीच मृत्यू झाला, तर वंशिका गंभीर जखमी झाली आहे। लोकांचा उद्रेक, ट्रक पेटवला, पोलिसांवर दगडफेक। अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरता स्थानिक नागरिकांचा संताप अनावर झाला। संतप्त जमावानं ट्रक चालक प्रफुल्ल भोयर याला पकडून बेदम मारहाण केली। एवढंच नाही तर संतप्त नागरिकांनी ट्रकच्या केबिनला आग लावून आपला रोष व्यक्त केला। घटनेची माहिती मिळताच उमरेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी चालकाला जमावाच्या तावडीतून सोडवून ताब्यात घेतले, मात्र यावेळी जमावानं पोलीस गाडीवरही दगडफेक केली। ज्या मुलीला परीक्षा केंद्रावर सोडून सुखरूप घरी परतायचं होतं, त्याच मुलीचा आणि वडिलांचा मृतदेह पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले। भरधाव जड वाहनाच्या वेगामुळे आणखी किती बळी जाणार असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत। उमरेड पोलिसांनी या प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला असून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे। जखमी विद्यार्थिनीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे।